पाहतात पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह। आज आपण आलेलो आहोत संत माई सभागृह येथे। आज स्वर प्रशांत संगीत रजनीचा स्वर्णिम नजराणा आपण ऐकलंच असेल। आपण आज त्या कलाकारांशी भेटणार आहोत, संभाषण करणार आहोत, कलेबद्दल त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहोत। थोडी माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊया। या स्वर प्रशांत संगीत रजनीचे श्री राजूभाई तनवानी हे यांच्याशी आपण बातचीत करून त्यांना या कलेची कधीपासून त्यांना ही कला जोपासली आहे आणि त्यांना याची आवड कधी निर्माण झाली, आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि याची तयारी त्यांनी कशा प्रकारे केली याबद्दल थोडीशी माहिती आपण द्याल। नमस्कार। मी लहानपणापासून गातो, पण प्रशांत सरांनी मला स्टेज दिली, त्याबद्दल स्वर प्रशांत रजनी काय आहे हे मला कविता मॅडमनी सांगितलं, कुठं आहे हे मला त्यांनी सांगितलं, काय आहे कुठं आहे आलं तर मग हितपर्यंत मला सरांनी आणलंय, त्याबद्दल मी सरांचा आभारी आहे। धन्यवाद। तर आपण ऐकलंच, स्वर प्रशांत यांनी त्यांना हा स्टेज उपलब्ध करून दिला। त्यांचे गुरु श्री कविता मॅडम आहेत, त्यांनी त्यांना यामध्ये मोठे सहकार्य केले, त्यांना गुरु म्हणून ते लाभले आहेत, बरोबर ना? गुरु हमारी वही है। आता आपण बोलणार आहोत श्री दौलतसिंग राजपूत, जे की या स्वर प्रशांतचे राजपुरोहित, जे की या स्वर प्रशांत संगीत रजनीचे कार्यवाहक, स्टुडिओचे कार्यवाहक आहेत। त्यांच्याशी आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी दौलतसिंग राजपुरोहित। स्वर प्रशांत रजनीचे ओळख माझी ह्यांनी मोहम्मद रफीचे गाणे ठेवले होते, तेव्हा मी स्टुडिओला गेलो होतो आणि नंतर मी गायल्यानंतर मला मन एवढं रमून गेलं की ते एक घरचे मेंबर म्हणून जुळून गेलो मी तिथे आणि मला खूप आनंद वाटतोय। संगीत म्हणजे खूप आनंद आहे। संगीत जेव्हा मी कुठे पण कार्यक्रमाला गेले की 3 तास एवढं मनोरंजन असतं की सगळं विचारून जातो आपण। म्हणून एक कला पाहिजे आपल्याला, कला म्हणजे एक कलाकाराला पाहिजेच कला म्हणजे। थँक्यू। संगीत एक अशी मेडिसिन आहे जे माणूस प्रत्येक टेन्शन विसरतो आणि संगीताची कला जोपासणं हे या कलाकारांनी संगीत कला जोपासून आपला शौक पूर्ण केला आहे। तर आता आपण भेटूया मुकेशभाई सुरती, जे की सोशल वर्कर आहे, सामाजिक संस्था आहे त्यांची। मुकेशभाई सुरती हे प्रमुख पाहुणेमधून आज लाभलेले आहेत, त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। तुम्हाला काय वाटतं सर या कार्यक्रमाबद्दल आणि आज तुम्ही इथे उपस्थित झाला, तुम्हाला कसं वाटलं, काय सांगाल तुम्ही? प्रशांतने जे आजपर्यंत घेतलेली मेहनत, आज आम्ही 30 वर्ष झाले एकत्र आहोत। लिमॅरेडिनपासून सुरू केलेला हा आमचा प्रोग्राम आजपर्यंत इथपर्यंत आणलेला आहे आणि प्रशांतची मेहनत आज आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगली व्हावी आणि त्याची प्रगती होत राहावी। तर आपण ऐकलत मित्रांनो, स्वर प्रशांत यांनी गेल्या 35 वर्ष अधिक काळापासून या क्षेत्रात आपली मेहनत आणि कला जोपासून आज या संगीत कलेवर राज्य केलं आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आता आपण बोलणार आहोत स्टुडिओचे सर्वेसर्वा कविताजी यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत। मैडम क्या बोलना चाहते हो आप संगीत रजनी के बारे में, प्रशांत संगीत रजनी, और आपको इतना सब देखकर आज कैसे फील हो रहा है? आप सब इसके लिए जो मेहनत लिए हो इसके बारे में आप थोड़ा सा हमारे दर्शकों को बताइए। मैंने इनकी ऐड पढ़ी थी, वैसे मैं पहचानती नहीं थी प्रशांत सर को, लेकिन मैंने ऐड पढ़ी इनकी कि 50 रुपीज में एक सॉन्ग। तो मैं बोले ऐसा दयावान कौन इंसान है, क्योंकि मैं बाकी लोगों का सुनती हूँ तो 1000 रुपया एक सॉन्ग, 1500 1500 ऐसे मांगते हैं। तो मैं इनसे मिलना चाहती थी, तो बोलते ना जहाँ पे चाह वहाँ राह, तो मेरी राह यहीं पे निकल गई, क्योंकि मेरी चाह थी सिंगिंग के लिए। और जब भी मैंने इनके स्टूडियो में कदम रखा तो इतना अच्छा फील हुआ ना, और मैं जब भी इनके स्टूडियो में जाती हूँ तो पैर निकलते ही नहीं है मेरे, वक्त कैसे चला जाता है पता नहीं चलता है। और प्रशांत सर बहुत मेहनती हैं और ये सब जो आज किया है इनके मेहनत का फल है। और पहला शो हिट गया, हिप हिप हुर्रे। तर मित्रांनो, हे होते कविताजी, जे की वर्सेटाइल सिंगर आहे, अनेक नवीन हिंदी संगीत ते त्यांना जाणकार आहेत। त्यांनी आपल्या समोर आपण ऐकलंच असाल आणि त्यांनी असं सांगितलं की प्रशांत यांनी अप्पा बोळन चौक येथे शहराच्या मध्यवस्तीमध्ये स्टुडिओ उपलब्ध करून जे नवीन सिंगर आहे, नवोदित गायक आहेत, त्यांना संधी उपलब्ध करून देणार आहेत आणि एकदम अत्यल्प अल्प किमतीमध्ये 50 रुपयामध्ये ते एक सॉन्ग देतात। ते यासाठी नाही की त्यांना गोरगरीब जे आहेत
किंवा नवोदित कलाकार आहे ज्यांना स्टेज उपलब्ध होत नाही त्यांना ते स्टेज उपलब्ध करून देणार आहेत. 50 आणि 100 रुपये आज काहीच नाहीये, पण 50 रुपयामध्ये स्टेजवर गायल्याचा आनंद कलाकारांना नक्कीच यामधून मिळत आहे. त्यामुळे कलाकार, कला वार्ता आणि स्वर प्रशांत यांचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे. तर धन्यवाद. मी हरीश शर्मा रजा घेतो आपली.